सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी. आज आपल्या पार्किन्सन्स मित्रमंडळासाठी एक वेगळ्या क्षेत्रातली अतिथी आलेली आहे. त्या आहेत निलिमा म्हैसूर. त्या पेशाने वकील आहेत आणि 1987 पासून त्या इंडिव्हिज्युअली वकील म्हणून काम करत आहेत. त्यांनी BA MA विथ इंग्लिश केलेलं आहे आणि LLB झालेले आहेत. 5 लीगल फर्म बरोबर त्या 2000 पासून कार्यरत आहेत. कंपनी मॅटर्स साठी मुंबई व दिल्ली येथूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची स्पेशलायझेशन हिंदू सक्सेशन मध्ये, हिंदू सक्सेशन एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी या क्षेत्रात त्या एक्सपर्टीज आहेत. त्यांची एक्सपर्टीज आहे. फॉरेन सिटीजन साठी विल करणे, त्यांची प्रॉपर्टी मध्ये इंडियात असो किंवा इतर देशांमध्ये असो त्याचंही त्या काम करतात. क्रिमिनल लॉ मध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आणि सेक्शुअल हॅरासमेंट या भागांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे आणि करतायत. आणखीन त्यांची एक्सपर्टीज आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये. सध्या त्याचं जरा जास्त गरज आहे त्याची आणि ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये हाऊ टू प्रूव्ह डिजिटल एव्हिडन्सेस सच ॲज ईमेल्स, व्हॉट्सअप मेसेजेस आणि व्हिडिओज एक्सेट्रा, त्याच्यामध्येही त्यांची प्रॅक्टिस आहे. आणि ILS आपल्या लॉ कॉलेज आहे पुण्याचं आणि सिम्बायसिस मॅनेजमेंट कॉलेजमध्ये त्या फॅकल्टी म्हणून काम करत आहेत. आणि निवादातही एक 8-10 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना सोशल कामाची खूप हौस आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्या करत असतात. सध्या जेरंटॉलॉजीच्या ग्रुपमध्ये पण त्यांचा खूप मोठा उपयोग होतो आहे त्या ग्रुपसाठी. तेथे पण त्या काम करत आहेत आणि बरेच आर्टिकल त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. शिवाय आणखीन एक वेगळा त्यांचा वेगळेपणा सांगायचं म्हणजे त्यांच्या वडिलांनी लहानपणी त्यांना सगळ्या भावंडांना गंगा लहरी याचे श्लोक शिकवलेले होते. मग त्याचं या भावंडांनी काय करावं तर जेव्हा कोविडचा पिरियड होता, लॉकडाऊन होतं, तेव्हा हे सगळी भावंड बसली आणि जगन्नाथ पंडित यांचं गंगा लहरीचं त्या लोकांनी श्लोकांचे मराठी, इंग्लिश आणि हिंदीमध्ये रूपांतर करून चित्र रूपात ते प्रसिद्ध केलेलं आहे. भला एवढं मोठं पुस्तक आहे, अगदी खूप छान आहे ते. आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं पण आहे. आणि त्याला कॉफी टेबल बुकचं पहिलं प्राइज मिळालेलं आहे. ती भावंड मला वाटतं मुर्मूच्याच हातीत ना ग, आपल्या प्रेसिडेंटच्या हाती तुम्ही हे स्वीकारायला गेल्या होत्या, बक्षीस स्वीकारायला. तर ते विशेष करून मला सांगायचं होतं. म्हणजे त्यांचे लँग्वेजेस वरती पण हातोडा आहे आणि लॉ वरती पण तेवढाच हातोडा आहे. पर्सनली ओळखत असताना मी बघते की हेल्पिंग हँड सदा प्रामाणिकपणे करताना मी पाहिलंय स्वतः की मलाच एक एकदा असं आश्चर्य वाटायचं. आणि त्याच्यामध्ये थोडा कणखरपणा असतो. म्हणजे कारण का तुम्हाला जर त्या एक्सपर्टीजला चिकटून राहायचं असेल, त्या करणाऱ्या कामाला जर पूर्ण वाहून घ्यायचं असेल तर तिथे थोडासा तो वकिली कणखरपणा जो असतो
तोही मी पाहिलेला आहे. आणि मी निलिमाला विनंती करते की आम्ही ऍक्च्युली मी विचारणार ती सांगणार असं कम्युनिकेशन करून ना आजचा हा कार्यक्रम प्रेझेंट करतोय. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणखीन तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तसंच निलिमाचं पण मी मनापासून आपल्या या कार्यक्रमासाठी स्वागत करते. थँक्यू. थँक्यू. बरं, तर आपण सुरू करायच्या आधी तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते प्लीज सांगावं. मी का? हा. सगळ्यांना नमस्कार. या ग्रुपमध्ये यायला मला फार छान वाटतंय, कारण जर माझ्या ज्ञानाचा कुठे कुणाला जर उपयोग झाला तर मला ते नक्की आवडतं, नेहमीच आवडतं. ह्या आजाराबद्दल मी कल्पना घेतली आशा त्यांच्याकडनं, म्हणजे विजया त्यांच्याकडनं, कल्पना ताई आणि शोभना त्यांच्याकडनं. तर मला साधारणपणे अंदाज आलेला आहे की ह्या आजाराचं स्वरूप काय असतं. पण एक मी सुरुवातीलाच स्पष्ट करू इच्छिते की हा आजार जरी असला तरी कायद्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळेजण सक्षम व्यक्ती म्हणूनच बघितले जाता. कायद्यामध्ये फार कमी आजार आहे की ज्यामुळं कायदा त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतो, त्यांना सवलती देतो वगैरे मी म्हणणार नाही, पण वेगळ्या दृष्टीनं बघतो. आणि त्याच्यामध्ये त्या आजाराचं अस्तित्व कायद्यामध्ये आलेलं आहे. मात्र ह्या आजाराचं अस्तित्व नाहीये. आणि तुम्ही इंडियन सिटीजन यांना जे जे कायदे लागू आहेत ते सगळे कायदे ह्या सगळ्या लोकांना लागू आहेत. आता कायद्यामध्ये दोन प्रकारचे भाग असतात. एक म्हणजे सेंट्रल कायदा असतो की संपूर्ण भारतातल्या लोकांना तो लागू असतो. आणखीन दुसरा जो कायदा असतो तो पर्सनल कायदा असतो. म्हणजे कसं, जर एखादा माणूस हिंदू असेल तर त्याला हिंदू धर्माचे सगळे कायदे लागू असतात. म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट, हिंदू सक्सेशन ऍक्ट. मुस्लिम असला मुस्लिम मॅरेज ऍक्ट, ख्रिश्चनचं पण तसंच आहे. प्रत्येक धर्माचे असे पर्सनल त्यांचे कायदे असतात. पर्सनल कायद्याचा अर्थ असा की तो माणूस कुठेही जगामध्ये जाऊ दे, स्वतःचा कायदा तो कॅरी करतो. त्यामुळे जर लग्न झालेलं आहे हिंदू मॅरेज ऍक्ट खाली, तर त्याचं जे सर्टिफिकेट असेल ते तो कॅरी करत असेल, तो जिथं कुठं असेल त्याचं लग्न झालेलं आहे असं गृहीत धरता येईल. बाकीचे जे अनेक ऍक्ट्स आहेत ते प्लेसवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ कॉन्ट्रॅक्ट, हे कॉन्ट्रॅक्ट आता हा संपूर्ण भारताला लागू असणारा कायदा आहे, सेंट्रल ऍक्ट मध्ये जमा होणार. तर त्याच्यामध्ये तुमचा कॉन्ट्रॅक्ट नक्की कुठे झालेला आहे त्या प्लेसवर अवलंबून त्याचं ज्युरिस्डिक्शन ठरतं किंवा ते कायदे त्याप्रमाणे असतात. गुन्हा झालेला असेल, गुन्हा कुठे झालेला आहे, म्हणून हे सेंट्रल ऍक्ट आणि पर्सनल ऍक्ट असे दोन्ही वेगळे आहेत. आणि हे दोन्ही ऍक्ट तुम्हाला सगळ्यांना संपूर्ण 100% लागू आहे. हे एकदा आपण नक्की ठरलं की मग मला थोडस पुढे जाता येईल. आपण सगळेजण हिंदू आहोत असं गृहीत धरून मी सुरुवात करते आहे. एखादा दुसरा मुस्लिम ख्रिश्चन असेल तर त्याचं आपण वेगळ्या रीतीनं शंका निरसन करू शकू. पण आज तरी आपण हिंदू या हिंदूंमधले जे कायदे आहेत त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. त्याच्यामध्ये आता हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे, हिंदू अडॉप्शन ऍक्ट आहे. आता ह्याच्यामध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट, जर तुम्ही हिंदू असाल तर तुमची जी प्रॉपर्टी असेल तर तुमच्या मृत्यूच्या नंतर ती प्रॉपर्टी कशी जाणार याचा जो कायदा आहे त्याला हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणतात किंवा हिंदू वारस हक्क असतात. तर हा वारसानी येणारी जी प्रॉपर्टी असते त्याला त्याप्रमाणे कायद्याने ठरवलेले आहेत की तुमच्या मृत्यूनंतर तुमचे सक्सेसर किंवा वारस कोण असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ ज्या माणसाची सेल्फ फंड प्रॉपर्टी आहे त्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याची बायको आणि मुलं यांना समान हिश्श्याने ती प्रॉपर्टी मिळणार आहे, हे कायद्याने ऑलरेडी ठरवून ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तुम्हाला की नाही माझ्या मुलाला मला द्यायची नाहीये आणि फक्त मुलीला द्यायची आहे, किंवा
मला कोणालाच द्यायची नाहीये, मला एखाद्या चॅरिटेबल संस्थेला देणगी द्यायची आहे, किंवा माझ्या बायकोला मला एक तिला वनथर्ड येईल तर तिला मला 1/2 शेअर द्यायचा आहे आणि 1/2 मध्ये या दोघांना द्यायचा. असा शेअर मध्ये जर फरक करायचा असला तर मात्र आम्ही बिलचा पर्याय त्यांच्या पुढे ठेवतो की तुम्ही तुमचं मृत्यूपत्र करा आणि त्याप्रमाणे तुमच्या मृत्यूनंतर ती प्रॉपर्टी जाईल. आता हा झाला प्रॉपर्टीच्या संदर्भातला मृत्यू नंतरचा कायद्याचा स्वरूप. तोपर्यंत तुमची प्रॉपर्टी तुम्ही कशी जपणार? सर्वसामान्य लोकांना जो कायदा आहे तोच तुम्हाला पण सगळ्यांना आहे, आम्हाला सगळ्यांना तोच कायदा आहे की तुमच्या कुवतीप्रमाणे जास्तीत जास्त तुमची प्रॉपर्टी राखण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. इमूव्हेबल प्रॉपर्टी जर असेल तर आपल्या शक्तीनुसार ती प्रॉपर्टी राखता यायला पाहिजे. बरेच वेळेला जर ती राखता येण्यासारखी परिस्थिती असेल, आजकाल सिक्युरिटी असते, एकटा माणूस असतो, आजारी माणूस असतो, अशा लोकांनी ती प्रॉपर्टी कशी राखायची त्यांच्या मुलांनी विचार करायला पाहिजे. पण शेवटी आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये तरी लाईट लिव्हिंग हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे की तो सगळ्यांनी अंगी बाळगायला पाहिजे. की लाईट लिव्हिंग खूप मोठ्या प्रॉपर्टीचं नियोजन करायला मला नको आहे, त्याचं काय करता येईल, ज्याला उपयोगी आहे मुलांच्या पैकी त्यांना देता येईल का, सुस्पष्टपणाने चर्चा करायला पाहिजे अशी मुलांच्या बरोबर. आणि मग ह्या प्रॉपर्टीचे इमूव्हेबल प्रॉपर्टीचे निर्णय घ्यायला पाहिजे. मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये हल्ली आपल्याला एक फार चांगली सोय झालेली आहे, ती म्हणजे जो कोणी नॉमिनी तुम्ही नेमाल त्या नॉमिनीच्या नावानं ती प्रॉपर्टी जाते. इमूव्हेबल मध्ये सुद्धा सोसायटी मधले जे फ्लॅट आहेत त्या नॉमिनीच्या नावाने ती प्रॉपर्टी जाते. आता ती ओनर म्हणून जाते का तर जात नाही, पण पूर्वी काय होतं, बँकांमधले जे एफडी आहेत उदाहरणार्थ, त्याच्यामध्ये तो नॉमिनी नेमलेला आहे, बाकीच्या सगळे जे वारसदार असतील त्यांच्या सह्या घेतल्या जायच्या आणि नंतरच त्या ज्या ती प्रॉपर्टी त्या नॉमिनीच्या हातामध्ये दिली जायची. आता तसं नाहीये, ते कोणालाही बघत नाही, ते नॉमिनीच्या नावाने ताबडतोब सगळं करून टाकतात. जर तुमच्यामध्ये काही भांडणं असतील की माझा वारस हक्क आहे, दुसरा म्हणतो माझा आहे, तुम्ही सगळेजण कोर्टाचा, बँक किंवा कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आजकाल कोर्टामध्ये जात नाही. आणि गेल्या 1-2-3 वर्षापासून तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर टक्केवारीने सुद्धा तुम्ही नॉमिनी नेमू शकता. त्याचा अर्थच असा की मुलीला 15% द्या ह्या प्रॉपर्टी पैकी. तिथंच त्यांनी बिलची प्रोव्हिजन केल्यासारखं केलेलं थोडक्यात. त्यामुळे जास्त सोपं झालंय की तुम्ही वेगळं बिल करण्याची गरज नाही. मात्र कोणाला द्यायचं आहे, किती द्यायचं आहे, हा अतिशय अवघड विचार मात्र तुम्ही हयात असताना करायलाच पाहिजे. आणि त्याचं पुढची मुलं काय ते बघून घेतील या विचारावर टाकून चालणार नाही, कारण आपली प्रॉपर्टी आहे, कष्टाने मिळवलेली आहे. आणखीन आपण ती योग्य रीतीनं पुढच्या पिढीला द्यायची असेल तर, आणि आपण स्वतः एन्जॉय करायची असेल तर या काही गोष्टींची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायला पाहिजे. मला वाटतं तुमच्या प्रॉपर्टीच्या बद्दल महत्वाचा जो कायदा आहे त्याच्याबद्दल मी बोलले. आता त्याच्यामध्ये बरेच वेळेला असं होतं, बँकांच्या मध्ये खूप जे म्हातारे लोक झालेले असतात त्यांना सही करता येत नाही, किंवा अंगठ्याची त्यांची जी रेषा असतात त्या अस्पष्ट असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम निर्माण होतात. पण हे प्रॉब्लेम नवीन नाहीये, हे अनेक वर्षानुवर्ष चालत आलेले प्रॉब्लेम्स आहेत. अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशननी त्याच्यावर उत्तर पण काढलेलं आहे. आणखीन मॅन्डेट फॉर्म असतो प्रत्येकाकडे, नाहीतर अंगठा, 2 साक्षीदारांच्या सह्या, काहीतरी करून त्या मनुष्याची प्रॉपर्टी ट्रान्सफर होईल किंवा त्याच्या मनासाठी इन्व्हेस्ट होईल, ही सगळी सोय त्याच्यामध्ये केलेली असते. एक मात्र महत्वाचं आहे की त्या माणसाचं जे डोकं आहे किंवा मेंदू आहे तो मात्र निर्णय क्षम पाहिजे. ही निर्णय क्षमता जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत तुम्ही या सगळ्या प्रॉपर्टी कंट्रोल करू शकता. एक वेळ जर येणार असेल, ती केव्हा येईल आपल्याला माहिती नसतं, पण जर येणार असेल तर त्या वेळेचं नियोजन सुद्धा आत्ताच करणं हे फार महत्वाचं असतं. आणि ते नियोजन करायचं म्हणजे काय करायचं, शेवटी पुन्हा विश्वासाचा माणूस इथेच आपण येतो. आणि व्हेरी अनफॉर्च्युनेटली विश्वासाचा माणूस हा प्रकार कायद्यामध्ये नाही. त्यामुळे हा विश्वासाचा माणूस तयार करणं, त्याला पॉवर ऑफ अटर्नी द्यायची आहे का, तो आपलं काही मदत करू शकणार आहे का, या संदर्भातल्या ज्या ज्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी विश्वासाचा माणूस असणं हेच महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय त्याला नाही तर स्वतःच्या नावावर कमी संपत्ती ठेवायची, आणखीन मग
मात्र एवढी संपत्ती निश्चित ठेवायला पाहिजे की आपल्या जगण्या शेवटपर्यंत आपल्याला कोणाच्याही वर अवलंबून राहता आपण का. मला वाटतं विजयाताई सुरुवातीला एवढं एक इंट्रोडक्शन म्हणून बास आहे. आपण आता प्रश्नाला सुरुवात करावी. हा हा कारण आता तुम्ही म्हणालात तसं पार्किन्सन्स हा एक न्यूरोलॉजिकल व्याधी आहे. आता तुम्ही म्हणालात की सहीबद्दल तर बरेच वर्ष हे चाललेलं आहे. सही बदलते, बोटांच्या रेषा बदलतात वगैरे, आणि त्यापासून काय करावे वगैरे ते कायद्याच्या चौकटीत राहून कसं करायचं याचं तुम्ही आता उत्तर दिलेलं आहे. पुढे आम्हाला असंही वाटतं की व्यक्तीकडे प्रॉपर्टी पण विशेष नाही. समजा त्या माणसाकडे एवढी प्रॉपर्टी नाहीये आणि त्याला व्याधी ही झालेली आहे, आपलं म्हणजे पार्किन्सन्स, आणि मुलं देखभाल करत नाहीत. अशा वेळी काही कायदा यांना मदत करू शकतो का, असा एक प्रश्न आहे. सिनियर सिटीजनचा एक कायदा आहे. त्याच्यामध्ये जर मुलं बाळ त्यांच्याकडे बघत नसतील तर कोर्टात जाऊन मुलांना डायरेक्टिव्ह किंवा मुलांना ऑर्डर करतं कोर्ट की तुम्ही त्यांचा पगार बघितला जातो आणि याप्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुम्ही मदत करा. मात्र त्याच्यामध्ये आई वडिलांच्याकडे इन्कम नाहीये, त्यांना स्वतःचं पालन पोषण ते स्वतः करू शकत नाहीत, हे प्रूव्ह करावं लागतं कोर्टामध्ये. आणि मुलगा चांगला त्याचा पगार आहे आणि तो आम्हाला पैसे देऊ शकतो, म्हणजे निदान मुलाचं जे काय स्लिप आहे म्हणा किंवा त्याचं इन्कम आहे, तर ह्या गोष्टी त्यांना सादर कराव्या लागतात. आणि मग ते कोर्ट ठरवतं की हे खरोखरच बरोबर आहे का. कारण बरेचदा काय आहे, कायद्यामध्ये डिसएडव्हान्टेज घेण्यासाठी बसलेले सुद्धा अनेक लोक असतात. म्हणजे त्याच्यामुळे कायदा एवढं बघतो की सगळ्यांना प्रोटेक्शन मिळेल, म्हणून जे लोक मुद्दामहून जरी त्यांचं चांगलं असलं तरी मुलांच्याकडे काहीतरी एक आधीच्या द्वेषामुळे म्हणा किंवा काही कटू भावनेमुळे त्यांना त्रास द्यायचा म्हणून ते कोर्टात जाण्याची शक्यता असते, तर ते जायला नको. एवढ्यासाठी त्यांनी एक हे निश्चित केलेलं आहे की तुम्ही प्रूव्ह करा की तुम्हाला त्याची खरी गरज आहे. पण तशी जर असेल तर कोर्टामधनं निश्चितपणे ऑर्डर घेता येते आणि मुलांच्या पगारातून डायरेक्टली रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. आणि इथे असं काही प्रूव्ह करायला लागतं की या पेशंटकडे म्हणजे त्याचं अर्निंगच नाही आहे किंवा असलं तर कमी असेल, या दृष्टिकोनातून बघितलं जातं की अर्निंग नाहीच आहे, या दृष्टिकोनातून बघितलं नाही जातं. कमी असलं तरी म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी म्हणजे मेंटेनन्स हा शब्द कायद्यातला आहे. मेंटेनन्स मध्ये काय येतं तर अन्न वस्त्र निवारा. आता त्याच्यामध्ये औषधं आणायची का नाही हा कोर्टाचा निर्णय. अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी आवश्यक असणारं तुमच्याकडे जर उत्पन्न असेल आणि महिन्याला जर तुमची तेवढी तुमच्याकडे उत्पन्न काही कुठल्या बाजूनी येत असेल आणि ते तुम्ही जर कोर्टापुढे दाखवलं आणि तुम्हाला हा विशिष्ट आजार झालेला आहे म्हणून येणारा जास्तीचा खर्च हा पण जर तुम्ही दाखवला की तो खर्च केल्याशिवाय मी नीटपणानं जगू शकत नाही असं जर कोर्टापुढे आणलं आणि कोर्टाला जर ते पटलं तर कोर्ट निश्चितपणे ग्रांट करेल. अच्छा अच्छा अच्छा, खूप चांगलं आहे. म्हणजे इथे आशा आहे कायद्याकडनं त्या पार्किन्सन्स ग्रस्तांना डेफिनेटली मदत मिळू शकते. काही लोक काय करतात, निवृत्तीनंतर मुलांच्या नावाने संपत्ती करतात आणि मुलं देखभाल करत नाहीत. हा एक दुसरा परत भाग येतो त्याच्यामध्ये. अशा वेळेमध्ये रिव्हर्सलची कायद्यामध्ये काही तरतूद आहे का? नाही. एकदा दिला की दिलं, मग तुम्ही ते, कारण त्यांनी कसं दिलेलं असणार आहे, गिफ्ट करूनच दिलेलं असणार, विकत तर देणार नाहीत मुलांना. विकत जर दिला असेल तर त्यांच्याकडे पैसे असणार आहेत. विकत जर दिलेलं नाहीये तर मग
ते गिफ्ट म्हणूनच त्यांनी दिलेलं आहे आणि गिफ्ट ही रिव्हर्सिबल नाही. आणि समजा गिफ्ट म्हणून देताना त्यांना व्याधी नव्हते, एवढा काही खर्च येत नव्हता, हा पण दिल्यानंतर हे डिटेक्ट झालेलं आहे आणि आता त्यांना लागतं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये मग ते काय करू शकतील? नाही म्हणजे हे बघा, एकदा गिफ्ट दिलं त्या माणसाची ती प्रॉपर्टी झाली, आता त्यांनी पण ती विकून टाकलेली असण्याची शक्यता असते. ती त्या प्रॉपर्टीवर तुमचा हक्क काहीच नाहीये. कुठल्या हक्काने कोर्टाकडे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला कायदेशीर रीतीनं कुठला तरी हक्क पाहिजे असतो. कुठून कोणीही कायद्यामध्ये जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ एक उदाहरण द्यायचं म्हणून मी सांगते की टेनन्सी हा कायदा आहे, त्याच्यामुळे ओनर जो असतो, ओनरकडे नेहमी बंडल ऑफ राईट्स असतात. म्हणजे काय, तर त्या घरात राहण्याचा हक्क असतो, ती प्रॉपर्टी विकण्याचा हक्क असतो, त्या प्रॉपर्टीची देखभाल करण्याचा, रिपेअर करण्याचे, हे असे अनेक हक्क मिळून ओनरशिपचे हक्क होतात. त्याच्यातला फक्त एक हक्क ओनर टेनंटला देतो की तू इथे फक्त राहायचंयस, कंझ्युम करायचं, इथे फक्त राहण्याचा हक्क मी तुला देतो आहे. तर असेच कायद्याने अनेक वेगळे वेगळे हक्क जे दिलेले असतात, त्या लोकांना जर ते हक्क काही कारणाने बाधित झाले तर ते कोर्टात जाऊ शकतात. आता इथे गिफ्ट जर तुम्ही दिलेलं आहे, तुमच्याकडे हक्क काही नाही राहिला की ज्याच्यामुळे तुम्ही कोर्टात जा. अच्छा, आता इथे एक प्रश्न आलेला आहे, गिफ्ट डीड मध्ये कंडिशन करता येते का? अजिबात नाही, बिलकुल नाही करता. कंडिशनल अच्छा. डीड होऊ शकत नाही. आणि आपल्याकडे प्रॉपर्टी ट्रान्सफर होण्याचे 5च मार्ग आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे सेल, आपलं जे नेहमी सेल डीड आपण करतो की प्रॉपर्टीचे पैसे देतो आणि आपण प्रॉपर्टी विकत घेतो. दुसरा जो आहे तो गिफ्ट आहे, आपण देणगीने ती प्रॉपर्टी देऊन टाकतो. हे 5 का महत्वाचे आहेत, त्याचा अर्थच असा की तुम्ही सगळेच्या सगळे हक्क, आता मी जे सांगितले ओनरशिपचे हक्क, ते सगळे तुम्ही देऊन टाकता. मग त्याची सेल मध्ये किंमत ठरवली जाते. गिफ्ट मध्ये तुम्ही तुमच्या मनाने देत आहात. एक्सचेंज आहे तिसरा, की एक्सचेंज मध्ये तुम्ही एका फ्लॅट, तुझा फ्लॅट आणि माझा फ्लॅट एक्सचेंज करूयात आपण, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या फ्लॅटवरचा संपूर्ण हक्क जातो तुमचा. असं नाही म्हणताय की नंतर मला परत दे, असं नाही म्हणताय. चौथं म्हणजे मॉर्गेज आहे. आपण ज्या वेळेला बँकेकडे मॉर्गेज, जोपर्यंत तुम्ही ते गहाण टाकलेले जर फ्लॅट असेल, त्याची पूर्णपणानं रक्कम व्याजासकट देत नाही तोपर्यंत पुन्हा ओनरशिपचे राईट तुमच्याकडे येत नाही. त्याच्यामुळे बँकांना बघा, विकायची वगैरे सगळी तरह जर तुम्ही पैसे नाही दिले तर लिलावात काढू शकतात ते. आणि 5वा जो आहे तो म्हणजे मृत्यूपत्र. आणि हे चारही जे मी सांगितलं, जे हयातीत असताना ट्रान्सफर होतात, त्या सगळ्याला रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प पेपर म्हणजे स्टॅम्प फी, हे दोन्ही ऍक्ट लागू होतात. त्यामुळे जिथं जिथं स्टॅम्पावर तुम्ही लिहून रजिस्टर केलेलं आहे, त्याचा अर्थच असा की तुमचे सगळे हक्क तुम्ही सोडलेले आहेत. अच्छा अच्छा, आपण लिव्हिंग विल कडे बघा, मेडिकल विल याच्याकडे येणारच आहोत. त्याच्या आधी एक विचारायचं आहे की एकंदरीत आपण जे विल करतो ते विल थोडक्यात तुम्ही काय सांगाल त्या विल बद्दल? काय करावं, कसं करावं, कशासाठी करावं वगैरे? थोडक्यात मी असं सांगेन की विल जे आहे, मी आता सुरुवातीला जसं सांगितलं की जर तुम्हाला वेगळे वेगळे भाग करून द्यायचं असते, म्हणजे समजा मी एक उदाहरण म्हणून घेते की एक कुटुंब आहे, आई बाबा आणि 2 मुलं, त्याच्यापैकी बाबांना बिल करायचं आहे असं जर धरलं, त्यांची सेल्फ फंड प्रॉपर्टीचा आपण बिल घेऊया उदाहरणार्थ. तर त्यांना जर बायको आणखीन 2 मुलं, या तिघांना बंधड द्यायचं असेल तर बिल करण्याची बिलकुल गरज नाहीये, कारण कायदा टेक्स केअर ऑफ. कायदा त्याच्यासाठीच आहे की सगळ्या वारसदारांना समान. आता तुम्हाला अजून एक 5 जणांना द्यायचं आहे, कुणाकुणाला वेगळ्या वेगळ्या त्यांना, तर त्याला जरूर बिल करा. ते बिल रजिस्टर करावं. बिल रजिस्टर करायलाच पाहिजे असं नाहीये, पण ते केलेलं जास्त चांगलं आहे. आणखीन बिल करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जी प्रॉपर्टी तुमची स्वतःची आहे, ज्याचे तुम्ही ओनर आहात, त्याच प्रॉपर्टीचं तुम्ही बिल करू शकता. तुम्ही शनिवार वाड्याचं बिल नाही करू शकत.
किंवा हा बरेच वेळेला हा मुद्दा कुठे येतो तर सोसायटीचं डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट चाललेलं आहे आणि त्यावेळेला काही हक्क तुम्ही बिल्डरकडे दिलेले आहेत, तुमच्या नावाने प्रॉपर्टी नाहीये आणि तुम्ही त्याच वेळेला तुम्हाला समजा बिल करायचंय किंवा 4-5 वर्ष त्याची प्रॉपर्टी झालीच नाही तुमच्या नावाने काही कारणाने, अशा वेळेला जी डॉक्युमेंट झालेली आहे त्या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन मूळ ती प्रॉपर्टी माझीच होती आणि मी आता जी नवीन होणार आहे प्रॉपर्टी ती मी अमुक अमुक माणसाला देणार आहे असा उल्लेख त्याच्यामध्ये करावा. जर तुमची मुवेबल प्रॉपर्टी, उदाहरणार्थ मुवेबल प्रॉपर्टी मध्ये काय काय येतं तर तुमच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मधल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स येतात, एफडी येतात, म्युच्युअल फंड येतो, वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज येतात, शेअर्स येतात, बॉन्ड्स येतात, या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे ज्याला कागदाचा पेपर मनी ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टी येतात. ह्याच्याशिवाय त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगितलं की तिथं नॉमिनी नेमका येतोच या सगळ्या ठिकाणी. ह्याच्याशिवाय तुमची कार असते, व्हेइकल्स असतात तुमचे ते येतात. तुम्ही जर पार्टनर असाल तर त्या पार्टनरशिप मधला हिस्सा असतो, बिझनेसमन असाल, कंपनी असेल, कंपनी मधलं तुमचं काय स्थान आहे ते येतं, डायरेक्टर असाल म्हणजे काही मुवेबल मध्ये इमोवेबल मध्ये असे त्याची विभागणी होते आणि तेवढ्याचा तुम्ही ओनर आहात. अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये तुमचा जेवढा हिस्सा आहे तेवढाच हिस्सा तुम्ही पुढे देऊ शकता. कारण जर त्याच्यापेक्षा वेगळं जर तुम्ही काही दिलं तर ते बिल व्हॉइड होण्याची, पूर्णपणाने रद्दबातल होण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा रूल की इट शुड बी ओन्ड बाय यू. आता हा प्रश्न जर आपण बघा दागदागिन्यांना लावायला गेलो तर दागदागिने म्हणजे आता पुढच्या जे मुवेबल प्रॉपर्टीला मी येणार होते, दागदागिने चांदीची भांडी घरामध्ये जी असतात ती वंश परंपरागत असतात, तुम्ही घेतलेली असतात, लॉकर मध्ये असतात, घरामध्ये चालू वापरत असतात, या सगळ्या गोष्टी असतात. त्याचं ओनरशिप तुम्ही ठरवणार कसं, त्याची काय पावती पाहिजे का? नाही. मुवेबल प्रॉपर्टीच्या मध्ये बाबतीत ती ज्याच्या पोझिशन मध्ये आहे तो त्याचा ओनर. इममुवेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत तसं नाहीये, तुम्ही पोझिशन मध्ये असाल पण तुम्ही त्याचा लिगल ओनर असू शकत असाल का नाही हे डॉक्युमेंट ठरवेल. पण पोझिशनच्या बाबतीमध्ये मुवेबल प्रॉपर्टीमध्ये की तुमच्या पोझिशन मध्ये ते असणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे दागदागिने जे काही बरेच वेळेला आता असं होतं की लग्न होऊन आल्यानंतर ती मुलगी जी असते ती मुलगी तिचे दागिने सासूचा लॉकर असतो त्याच्यामध्ये ठेवायला देते. मग ती काय लगेच ताबडतोब ती काय सासू तिचे ओनर म्हणून ती त्याचं बिल करू शकते का? तर नाही शकत. ज्या वेळेला अशा प्रकारच्या बायका माझ्याकडे येतात किंवा नाही माझा एवढं सोनं आहे, आम्ही त्यांना विचारतो कारण त्याचा सोर्स काय आहे. हे जे सोनं नाणं आहे हे मला स्त्रीधन म्हणून मिळालेलं आहे, मी वेळोवेळी ते विकत घेतलेलं आहे अशा अर्थाचा तिथं एक पॅरेग्राफ लिहावा लागतो आणि तसं ते इन्कम टॅक्स मध्ये तुम्ही दाखवलेत का? जर खूप जास्त असेल तर टॅक्स त्याच्यावर भरता आहात का? वेल्थ टॅक्स भरता आहात का? नुसतंच माझ्याकडे 100 तोळे आहे, 25-25 तोळे सोनांच्याकडनं आलेले आहेत म्हणून ते माझं आहे आणि म्हणून ते मी मुलींना देईन असं चालत नसतं. म्हणून द प्रॉपर्टी शुड बी ओन बाय यू. मुवेबल प्रॉपर्टीला पण तोच नियम लागू आहे. पोझिशन मध्ये आपल्या आहे म्हणजे आपण ओनर आहोत अशी बऱ्याच जणांची समजूत असते, ती बऱ्याच अंशी खरी पण असते. कारण हे मूल्यवान दागिने जे असतात ते त्याच्याच पोझिशन मध्ये असतात ज्यांचे ते असतात. फार कमी वेळेला ते दुसरीकडे जातात ते. पण विशेषतः सासू सून यांच्यामध्ये मात्र किंवा आई आणि मुलगी यांच्यामध्ये हे असं असू शकतं. पण आजकाल त्यामुळे बरेच लिटिगेशन येतात म्हणून मी हा मुद्दा मांडला की एकदा आपण दागिना मिळवायला लागल्यानंतर जी सक्षमता येते त्याच्यामध्येच ही पण जबाबदारी येते, आपले दागिने आपण सांभाळायचे, दुसऱ्या कोणाला द्यायचे. आणि हे बिल केल्यानंतर साधारणपणे ते रजिस्टर करतात आणि ते रजिस्टर केल्यानंतर आपल्या हयातीनंतर त्याच्यामध्ये एक जो एक्झिक्युटर नेमलेला असतो, मग तो मुलगा असावा किंवा तुमच्या जवळचा कोणी माणूस असावा की तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांनी ती प्रॉपर्टी पुढच्या पिढीला द्यावी. तर मग तो एक्झिक्युटर जाऊन त्याची सर्टिफिकेट कॉपी काढतो आणि त्याप्रमाणे सगळ्या लोकांना ती प्रॉपर्टी वाटतो. असं बिलची सुरुवात होते आणि असा तो एंड. आणि जे एक्झिक्युटर आहेत ते बेनिफिशियरी नसावं किंवा असावा असं काही आहे का? नाही, असं बेनिफिशियरी असला तरी चालतो. आजकाल एक ट्रेंड आहे तो की बेनिफिशियरी नको म्हणून,
पण असं काही नाहीये. कारण एक लक्षात घ्या की साधारणपणे आपल्या प्रॉपर्टीमध्ये, कारण की ट्रान्सफर करून घ्यायची, आपल्या नावावर करून घेणं, याला बऱ्यापैकी हेलपाटे असतात, एक एनर्जी जाते त्याच्यामध्ये, कधी कधी पैसे पण जातात. हे सगळं तिसरा तिराईत माणूस तो का करावं त्यांनी? त्यामुळे जनरली मुलगा मुलगी किंवा आपल्या जवळचं कोणीतरी आपल्यापेक्षा यंग असावा 15 वर्षांनी तरी त्यालाच नेमावं, म्हणजे मग तो आपलं काम करू शकेल. पण बेनिफिशियरीच नसावा असं बिलकुल नाहीये. बेनिफिशियरी असला तरी चालतो, तुमच्या विश्वासाचा कुठलाही माणूस चालू शकतो. समजा ज्याने हे विल केलेलं आहे आणि तो मरायच्या आधीच जर बेनिफिशियरी गेला किंवा तो मेल्यानंतर लगेच गेला, तर त्याला काही पर्याय लिहून ठेवावा लागतो की लिगली ते त्याच्या मुलांकडे वगैरे असं जाऊ शकतं? नाही नाही, तुम्ही बिल केव्हाही बदलू शकता. त्यामुळे अशी जर परिस्थिती आली तर तुम्ही तेवढ्या पुरता, म्हणजे तेवढा संपूर्ण बिल बदलण्याची गरज नसते. फक्त तेवढ्या पुरताच त्याला कोडिसिल असं म्हणतात किंवा मृत्यूपत्र पुरवणी असं म्हणतात. आणि तेवढ्यामध्ये तेवढ्याच एका पुरत एवढा क्लॉज जो असेल की तुम्ही असा असा नेमलेला होता, पण दुर्दैवानं असं झाल्यामुळं मी अमुक अमुक माणसाला माझा एक्झिक्युटर म्हणून नेमत आहे. मात्र पुरवणीच्या वेळेला सुद्धा डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागतं आणि 2 साक्षीदार लागतात की जे मृत्यूपत्राला सुद्धा लागतात, की हा माणूस मृत्यूपत्र करायला शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त आहे अशा अर्थाचं डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागतं. आणि ही जी सही आहे ती आमच्या समक्ष केलेली आहे असं 2 साक्षीदारांच्या सह्या लागतात. हे झालं की मगच ते व्हॅलिड मृत्यूपत्र होतं. अच्छा. आणि ते कोडिसिल जेव्हा करतो तेव्हा पण डॉक्टरांची सही वगैरे लागते? तेव्हा पण लागते. तेव्हा ह्या तिन्ही गोष्टी लागतात, 2 साक्षीदार, डॉक्टरांची सही. आणि जर बिल रजिस्टर केलं असेल तर मग कोडिसिल पण रजिस्टर करावं. हा. आता पुढचा प्रश्न विचारते त्याच्या आधी मित्र तुम्हालाही सांगते की तुमचे प्रश्न असले तर तुम्ही इथे पाठवू पण शकता चॅट मध्ये किंवा लिहून ठेवून घ्या. कार्यक्रम झाल्यानंतर आपण निलिमाताईंना विचारू शकतो. आता आपल्या सॉरी, लिव्हिंग विल किंवा मेडिकल विल याच्याबद्दल थोडी आम्हाला आमच्या लोकांना माहिती हवी होती, तर निलिमाताईंनी ती सांगावी अशी विनंती करते. हो, मोठे विषय आहेत हे, पण मी आपण त्याला जस्ट त्याला टच म्हणतो किंवा थोडंसंच मी सांगू शकते. महत्वाचं म्हणजे आपलं आता मी ते बिल, रेग्युलर बिल असं मी आता त्याला हल्ली म्हणते, संपत्तीचं मृत्यूपत्र आणखी वैद्यकीय इच्छापत्र, याच्यामध्ये खूप फरक आहे. दोन्ही वेगळे आहेत पूर्णपणानं. वैद्यकीय इच्छापत्राचा हेतू असा आहे की मला माझ्या शेवटच्या दिवसांमध्ये व्हेंटिलेटर लावून किंवा नळ्या लावून ज्या वेळेला माझ्या जगण्याचा काहीही अर्थ राहणार नाहीये, अशा प्रकारचं आयुष्य मला जगायचं नाहीये, असा हक्क मला कोर्टाने आता मान्य केलेला आहे की जो पूर्वी नव्हता. आणि आता म्हणजे जानेवारी 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की याला पॅसिव्ह युथनेशिया असं त्याने नाव दिलेलं आहे, की तुम्हाला सन्मानाने मरण्याचा हक्क कॉन्स्टिट्यूशन प्रदान करत आहे. म्हणजे काय, तर तुम्ही सुदृढ असतानाच तुम्ही हे बिल करून ठेवू शकता की मला शेवटच्या दिवसांमध्ये बिलकुल अशा रीतीनं जगायचं नाहीये की ज्याला असिस्टेड किंवा यांत्रिक मदतीशिवाय मी जगूच शकणार नाहीये, अशी जेव्हा वेळ येईल. आणि त्याला त्या कायद्यानेच, म्हणजे त्या कायद्याने 3 अटी दिलेल्या आहेत की ते बिल, ते इच्छापत्र अस्तित्वात केव्हा येईल. तर त्याला 3 अटी आहेत. एक म्हणजे तो माणूस त्या 3 अटी त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. पहिली, टर्मिनल इलनेस, म्हणजे आता हा कधीच पुढे बरा होणार नाही, टर्मिनल इलनेस. दुसरं, प्रोलॉंग ट्रीटमेंट, म्हणजे अनेक वर्ष किंवा गेले काही, त्या ट्रीटमेंटवर अवलंबून आहे प्रोलॉंगचा अर्थ, की काही आता किडनी फेल्युअरमुळे डायलिसिस वगैरे किंवा किमोथेरपी हे काही दिवस चालू असतात, काही वर्षही चालू असतात.
प्रोलॉंग ट्रीटमेंट चाललेली आहे त्या माणसाची. पण काही औषध अशी असतात, आपण कोविड मध्ये बघितलं लंगच्या साठी वगैरे, की ते काही महिने जरी चालू असली तरी ती प्रोलॉंग ट्रीटमेंट होऊ शकते. तर अशी जी प्रोलॉंग ट्रीटमेंट आहे ती. आणि तिसरं आणि अतिशय महत्वाचं त्यांनी अट सांगितलेली आहे की तो माणूस निर्णय घेण्यास अक्षम असला पाहिजे. म्हणजे निर्णय घेण्याची सक्षमता त्याची संपलेली असली पाहिजे. या 3 अटी त्या माणसाच्या बाबतीत जर हजर असतील तिथे, आणि ह्या अटी ऑर नाहीये, म्हणजे हे ऑर ते असं नाहीये, या तिन्ही अटी पाहिजे. म्हणजे तो टर्मिनली इल पाहिजे, प्रोलॉंग ट्रीटमेंट पाहिजे. म्हणजे टर्मिनल इलनेस, जर ऍक्सिडेंट झालेला आहे एखाद्या माणसाचा आणि हॉस्पिटलमध्ये गेलाय आणि त्याला त्या नळ्या आणि व्हेंटिलेटर लावलाय, त्यावेळेला हे उपयोगी आहे का? कारण त्यावेळेला सुद्धा 2 अटी, टर्मिनल इलनेस आणि इनडिसायझिंगनेस ऑफ माइंड, या दोन्ही असतात. पण तिसरी अट नाहीये प्रोलॉंग ट्रीटमेंट. लिव्हिंग विल अस्तित्वात येणार नाही. त्यामुळे या तिन्ही अटी मग या केव्हा अस्तित्वात असतात? या बरेच वेळेला आयुष्याच्या शेवटचे जे दिवस असतात, काही दिवस असतात, त्याच वेळेला ह्या अटी असतात. आणि त्यावेळेला नातेवाईकांच्या वर किंवा आपल्या मुलांच्या वर यांच्या किंवा डॉक्टरांच्या वर यांच्यावर निर्णय अवलंबून असतो की या माणसाला किती वेळ आयसीयू मध्ये ठेवायचं. कारण मुलगा म्हणतो की माझ्याकडे आहेत पैसे, मला ठेवायचंय त्यांना, जगवायचंय त्यांना. त्याला कळत असतं की बाबा हे काही जगणं नाहीये. पण त्याला दुसरी जी बाजू असते इमोशनल, की आपण आपल्या वडिलांना किंवा आईला आपणच मारायचं असतं ते काढून, गिल्टी भावना जी असते, त्यामुळे त्याला योग्य निर्णय घेता येणं अवघड होतं. कारण तो सगळा एक मेंटल ट्रॉमा असतो. म्हणून हे जर बिल त्या माणसाने करून ठेवलेलं असेल तर बाकीच्या कोणाचीही इच्छा चालत नाही. जसं आता आपण संपत्तीचं मृत्यूपत्र बघितलं की एकदा ते मृत्यूपत्र जर समोर असेल तर दुसऱ्या कोणाची इच्छा त्या संपत्तीच्या डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी चालणार नाही, त्या माणसाची इच्छा. तसंच सेम प्रिन्सिपल इथं आहे की जर तुमचा मृत्यू सन्मानानं तुम्हाला यायला पाहिजे असेल तर आज तुम्ही ते बिल करून ठेवा. तुमचा फिजिशियन जर ह्या 3 अटी तिथे आलेल्या असतील तर तो सांगेल की ह्या 3 अटी आहेत. आणि त्या लिव्हिंग विलची गरज काय आहे? तर तिथं लिगल गार्डियन, जसं आपण आता इकडे एक्झिक्युटर बघितलं तसं ह्या लिव्हिंग विल मध्ये लिगल गार्डियन नेमावा लागतो. कमीत कमी एक लागतो, जास्तीत जास्त 2 किंवा 3. पण माझं मत असं आहे की एक पास होतो, कारण त्याची सही लागते. आणि तो जो येऊन समजा त्यांच्यामध्ये जरी भेदभाव झाला, मुलगा आणि मुलगी दोघं जण लिगल गार्डियन आहेत त्या विलचे असं जरी आपण धरलं, त्यांच्यामध्ये जर भेदभाव झाला की मुलगी म्हणते नाही नाही मला तिला अजून थोडे दिवस ट्राय करू दे डॉक्टरना, कोणाचंही चालत नाही. जर फिजिशियनने सांगितलं ह्या 3 कंडिशन हजर आहेत, त्यांचं लिव्हिंग विल अस्तित्वात आलेलं आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळं होईल, त्यांना सही करायलाच लागते. आणि पुढच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या प्रोसिजर सगळ्यांना फॉलो करायलाच लागतात. त्या क्लिष्टतेत मी आज जात नाही. महत्वाचं आपल्यापुरतं एवढंच आहे की सन्मानानं मरण्याचा हक्क आपल्याला बजावण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे कायद्याने. आणि ते ह्या बिल प्रमाणेच वैद्यकीय इच्छापत्र सुद्धा आपण आज रोजी लिहून ठेवू शकतो. त्याला पण 2 साक्षीदार लागतात, त्याच्यामध्ये लिगल गार्डियन नेमावा लागतो. आणि आपल्याला साधारणपणे कोणता आजार आहे आणि त्या आजारामध्ये पुढची जी पायरी आहे त्याच्यामध्ये जर ह्या 3 गोष्टी आल्या तर मला बिलकुल जगण्याची इच्छा नाहीये, यांत्रिक मदतीवर डॉक्टरांनी मला जगवू नये, अशा प्रकारचं इच्छा त्याच्यामध्ये आपण लिहून ठेवू शकतो. आणि हे डॉक्युमेंट नोटराईज करावं लागतं. हे रजिस्टर करण्याची गरज नाहीये. आपले जे नेहमी नोटरी आपल्याला बरेच दिसतात त्यांच्याकडे जाऊन ते नोटराईज करावं लागतं. आणि ते डॉक्युमेंट आपला जो फिजिशियन असेल त्याच्याकडे द्यायचं. किंवा आता दीनानाथ मंगेशकरकडे ऑनलाईन सुविधा आहे, आपले सगळे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये असतात, त्याच्यावर आपण ते अपलोड करू शकतो. आणि एक त्याची कॉपी कॉर्पोरेशन मध्ये एक त्यांनी ऑफिस काढलेलं आहे, त्यांच्या तिथे नेऊन तिथं द्यावी लागते. कारण तुमची कॉपी आणि कॉर्पोरेशन कडे सबमिट केलेली कॉपी ही गोळा करावी लागते आणि नंतर ह्या गोष्टी सुरुवात होते. कारण एक लक्षात घ्या, इतकी क्लिष्ट ती जी पुढची प्रोसिजर का ठेवलेली आहे त्याचं कारण त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून ही क्लिष्टता आहे. पण आता ते पुढचं झालं, आपल्या पुरतं आपल्या मरणासाठी तो जो ट्रॉमॅटिक पिरियड असतो तो पिरियड कमी करण्याचा निश्चितपणे आपला अधिकार आहे. मला ते नको आहे, सन्मानानं मरण पाहिजे,
तो बजावण्याचा हक्क आपण जिवंत असताना बजावू शकतो, हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि काय करायचं आहे, एक साधा कागद, स्टॅम्प पेपर नाहीये, रजिस्ट्रेशन नाहीये, काहीच नाहीये. त्याच्यामुळे हे नक्की करून ठेवावं. त्याच्यामुळे काय काय फायदे होतात, एक तर मुलांना गिल्टी वाटत नाही, नाही माझ्या आई बाबांचीच ती इच्छा होती. डॉक्टरांना पण असं वाटतं की आपण कायद्याप्रमाणे वागतो आहोत, नाहीतर डॉक्टर सुद्धा शेवटी माणूसच असतो, त्यांची पण चलबिचल होते. आणि जर नातेवाईक म्हणत असतील की नाही नाही ते काही यंत्र काढायचे नाहीत, आम्ही खर्च करायला तयार आहोत, त्या ठिकाणी डॉक्टरांचं काही चालत नाही. इथे डॉक्टरांचाही काही संबंध नाहीये, मुलांचा संबंध नाहीये, त्या माणसाची इच्छा. आणि ती फार महत्वाची असते त्या वेळेला, की जेव्हा तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकत नाही, तो निर्णय तुम्ही आधीच घेऊ शकता. अशा रीतीचे हे वैद्यकीय इच्छापत्र असतं आणि ते अगदी साधं असतं करायला, आणि ते जरूर करून ठेवा. हा एक खरं तर म्हणजे खूपच छान ऑप्शन आहे की स्वतः आपण कोणत्याही ट्रॉमा पिरियड मध्ये जायच्या आधी हे जर करून ठेवलं तर म्हणजे आपल्यालाही सन्मानाने जगता येतं, सन्मानाने मरता येतं आणि आपली इच्छा पूर्ण होते. फक्त एकच आहे की आपण म्हणजे डॉक्टर आणि कॉर्पोरेशन पर्यंत सुद्धा त्याची कॉपी जायला हवी आहे. पण ते सोपं आहे, एवढं काय कॉर्पोरेशन मध्ये काय फारसं अवघड नाहीये. आपल्या अच्छा. डॉक्टरला देणं अवघड नाहीये. तुमच्या लिगल हा गार्डियनला तुम्ही द्या, हा त्यांच्याबरोबर चर्चा करा, आजूबाजूच्या लोकांना सांगा, सगळ्यांना माहिती असावं की नाही नाही ह्यांचं पहिल्यापासून म्हणणं होतं की मला अशा रीतीने जगायचं नाहीये. त्या हा सगळ्याचा उपयोग होतो. तुमची इच्छा कळते, तुम्ही सुदृढ असताना लोकांना. हा या गोष्टीसाठी कॉर्पोरेशन मध्ये कुठल्या डिपार्टमेंट कडे जायचं असतं? तिथे आता आत्ताच हा नुकताच कायदा निघाल्यामुळं अजून तो रांगत पण नाही असं म्हणेन मी. पण हा कॉर्पोरेशन कुठली असं नाही, पण मी नंबर तुम्हाला देऊ शकते त्या माणसाचा, आणि अच्छा नाव त्याचं मी तुमच्याकडे पाठवेन, त्यांच्याकडे ते देत आहे. अच्छा अच्छा ओके. निलिमाताई, खूपच छान माहिती मिळाली आज आम्हाला. आणि आता मी माझ्या मित्र मैत्रिणींना म्हणेन की तुमचे प्रश्न असले तर लवकर विचारा, कारण का निलिमाताई म्हणाल्याच होता हे पाऊण तासात चर्चा संपणार आहे आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊया म्हणून. त्यातून हे मृदुला आणि शोभनाताई तुम्हाला काही सुचत असतील प्रश्न तर बघा. आणि श्यामलाताई आलेल्या आहेत का? नाही, बहुतेक दिसत नाहीयेत. आलेले आहेत श्यामला ते. अच्छा अच्छा, हा हा. श्यामलाताई, तुम्हाला पण काही विचारायचं असलं तर सगळ्यांनीच म्हणजे विचारा, कारण आतापर्यंतचं मार्गदर्शन खूप छान झालेलं आहे आणि अगदी पॉइंट टू पॉइंट झालेला आहे. पार्किन्सनच्या पेशंट्सना 40% आहे आजार, असं म्हणजे आजाराने ते काय म्हणतात व्यंग आहे असं म्हटलं तर त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि बाकी कन्सेशन मिळतात. पण या लिगल मॅटर्स मध्ये कोणतीही मदत मिळत नाही, त्यांना कन्सिडर म्हणजे त्या आजाराचा कन्सिडर केला जात नाही, हे पण आपल्याला क्लिअरली इथे कळलेलं आहे. अतुलजी, सगळ्यांना अनम्यूट केलंय का? अतुलजी? हो केलंय, सर्वांना केलंय. हा हा हा. सर्वांना अनम्यूट केलेलं आहे. स्वतः ज्यांनी म्यूट केलेला आहे तो प्रश्न वेगळा आहे, त्यांनी पण अनम्यूट केलं तर बरं झालं असतं. आणि कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल प्लीज तर विचारा. प्रश्न विचारा मला, कारण मला तुम्ही प्रश्न विचारल्याशिवाय काय काय अडचणी येतात ते मला कळणार नाही. हा, आणि त्या पर्टिक्युलर ह्या अँगलने बघता येणार नाही. हा, इंटरनेट बँकिंग, डीमॅट, आता आता काहीतरी प्रश्न होता आता. इंटरनेट बँकिंग, डीमॅट अकाउंट एटसेट्राचे पासवर्ड आयडी बद्दल विल असते का? इंटरनेट बँकिंग, डीमॅट अकाउंट एक्सेट्राचे पासवर्ड आयडी बद्दल पासवर्ड आयडी बद्दल म्हणजे मला समजलं नाही. पासवर्ड आयडी ही संपत्ती आहे का? हा, संपत्ती नसा माहिती नाही आता हा, मला. म्हणजे एक लक्षात घ्या की
डीमॅट अकाउंट ही संपत्ती आहे, हा पण आयडी ही संपत्ती नाहीये. संपत्ती पाहिजे ती. पासवर्ड जे बदलता येतात किंवा ज्याच्यातून काही संपत्तीचे डेफिनेशन काय आहे की ज्याच्यातून तुम्ही काहीतरी विकत घेऊ शकता, ही संपत्ती. ती विकू शकता, विकत घेऊ शकता, त्याचं आर्थिक मूल्य होऊ शकतं, त्याला संपत्ती म्हणतात. त्यांना बहुतेक डिस्क्लोज करायचं का असं म्हणावं म्हणजे म्हणायचं असेल असं मला वाटतंय. म्हणजे पासवर्ड ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन काही करत असतील तो पासवर्ड डिस्क्लोज करावा का असं बहुतेक. काय आहे, आता डीमॅट अकाउंट उदाहरणार्थ आपण घेऊया. डीमॅट अकाउंट हा माणसाचा आहे आणि त्या माणसाचे त्या डीमॅट अकाउंट मधले जे शेअर्स आहेत ते त्यांनी मृत्यूपत्रामध्ये लिहिलेले पण आहे आणि ते कोणाला द्यायचे शेअर्स हे पण लिहिलेलं आहे. आता काय होईल, त्याचा जो काही पासवर्ड असेल किंवा जे असेल त्याच्या मृत्यूनंतर ते सगळं बंदच होणार आहे ना. तो पासवर्ड जिवंत उरलेल्या जिवंत व्यक्तीने वापरताच येणार नाहीये. आणि तो पासवर्ड ओपन म्हणजे तो पासवर्ड बदलावा लागेल. हा, तो पासवर्ड बदलावा नव्हे, ते अकाउंट जे होतं ते बंदच होतं. आणखीन यांच्या मृत्यूपत्रानुसार त्याचा ते शेअर्स आहेत ते ट्रान्सफर केले जातात. मग त्याकडे ट्रान्सफर होते, त्याने पुन्हा तो पासवर्ड करून तो त्याचं चालू होतं मग ते परत. आता ईमेल मध्ये, आता ईमेल बरंच वेळा असं होतं की त्यांच्या ईमेल्स आपल्याला ऍक्सेसेबल नसतात कारण आपल्याला पासवर्ड माहिती नाहीये त्याचा, पण ईमेल्स आहे ते एका ठराविक वेळी क्रॅक करता येतात ईमेल्स. किंवा त्याच्यामध्ये ज्या ईमेल्स कोणाच्या येतात, तर आता क्रेडिट कार्डचं उदाहरणार्थ, क्रेडिट कार्डचं जे स्टेटमेंट आहे की हे पैसे तुम्ही अमुक अमुक ह्याच्यात द्या, तर ती ईमेल तुम्हाला नाहीच क्रॅक करता आली नाही. असं बरेचदा होतं की कळतच नाही कुणाचे ईमेल्स येतात आणि काय. पण काही दिवस ते वाट बघतात, कारण ईमेल्स शेवटी ह्या सगळे जे ही कम्युनिकेशनची साधनं आहेत आणि त्यांची जीव आहे. तर त्याला पण माहिती असतं ईमेलने जर समजा नाही बघितलेलं आहे तर त्याला काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय, ते लगेच फोन करतात, पत्र पाठवतात. ज्यांचे पैसे देणं आहे ते ताबडतोब वेगळ्या रीतीने ते तुमच्याकडे यायलाच लागतं ते सगळं. त्यामुळे कुठलाही पासवर्ड तुम्हाला, आता फेसबुक हा प्रकार असा आहे की तो बंद करताच येतो. तुम्ही जरी गेला तरी तो बंद होत नाही, पण तो दुसऱ्या कोणाला तो चालू पण करता येत नाही, तो थिजून राहतो. इट इज फ्रोझन. बाकीचे जे सोशल मीडिया आहेत, सोशल मीडियाचा कुठलाही तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्रासदायक होणारा किंवा दुसरं कोणी करणारा असं काही नाहीच आहे त्याच्यात. हे पासवर्ड्स वगैरे समजा व्हॉट्सअप मध्ये वगैरे घालून त्यांनी ठेवले असतील तर पुरावा म्हणून ते घेऊ शकतात ना? नाही, त्याची सिक्युरिटी म्हणजे तुम्ही गेल्यानंतर जर ते पासवर्ड कुणाच्या तरी जर हाती लागले समजा, आणि आता लगेचच त्याने, म्हणजे उदाहरणार्थ बँकेचं क्रेडिट कार्ड पण, त्याला क्रेडिट नाही डेबिट कार्ड पण त्या माणसाला मिळालं आणि त्या डेबिट कार्डचा पासवर्ड पण मिळाला समजा, तर तो ताबडतोब जाऊन तो पैसे काढू शकतो जोपर्यंत बँकेला कळालेलं नाहीये की हे गेलेले आहेत. त्याच्यासाठी गरजेचं काय आहे, त्याला डेबिट कार्ड मिळायला पाहिजे, तो पासवर्ड मिळायला पाहिजे. नुसता पासवर्ड मिळून उपयोग नाही, नुसता डेबिट कार्ड मिळून उपयोग नाही. त्यामुळे जनरली पहिल्या 3 दिवसामध्ये ते गेलेले आहेत याचं त्यांचं, कारण डेथ सर्टिफिकेट मिळायला सुद्धा 3 आठवडे लागतात कमीत कमी. त्यामुळे ते गेलेले आहेत याचं इन्फॉर्मेशन तरी लगेच सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला आपण द्यावंच. ते अकाउंट तुम्ही आता हे क्लोज करा अकाउंट, कारण ते गेलेले. पुढची व्यवस्था आपण परत बघू म्हणून, कारण त्याच्यासाठी डीसी लागतं. वारसा हक्क प्रमाणपत्र आवश्यक असतं का? कशाचं? वारसा हक्क प्रमाणपत्र करायला सांगतो हल्ली सगळीकडे. हो, वारसा हक्क प्रमाणपत्र जे आहे म्हणजे त्याला सक्सेशन सर्टिफिकेट म्हणतात. तर ते जर सांगितलं तर करावं, नाही तर गरज नसते. म्हणजे उदाहरणार्थ एफडी मध्ये जर जॉईंट होल्डर म्हणून नावं ठेवली किंवा आयदर ऑफ सर्व्हायवल असं जर असेल तर जो सर्व्हायवल असतो त्याच्या नावानं प्रॉपर्टी ट्रान्सफर होते. तिथं सक्सेशन सर्टिफिकेट मागायची काही गरजच नाहीये. म्हणूनच जिवंत असतानाच की माझ्यानंतर ही प्रॉपर्टी कोणाला जावी त्याचा विचार करून
त्याचं पण नाव जर त्या प्रॉपर्टीमध्ये घातलं, आयदर जॉईंट होल्डर ऑर नॉमिनी, दोनच प्रकाराने घालू शकतो. तर ते जर घातलं तर बराचसा डोक्याचा व्यापही कमी होतो. पण काय होतं, हे डिसाईड करणंच लोकांना अवघड होतं आणि त्यामुळे ते डिसाईड करायच्या भानगडीत पडत नाहीत ते. आणि मग अशा रीतीने जी संपत्ती आलेली असते वारसांच्याकडे, त्यांना मग ते शेअर हे वारसा प्रमाणपत्र आणा किंवा प्रोबेट काढा, बिल केलेलं असलं तर प्रोबेट काढा, या सगळ्या गोष्टी कारण नसताना ते मागे लागू शकतात. प्रोबेट किंवा वारसा त्याला कोर्ट फी भरावी लागते. जेवढी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरची जी कोर्ट फी आहे ती भरावी लागते. काही काही लाखांना जास्तीत जास्त, काही काही जणांना जास्तीत जास्त 3-3 लाखापर्यंत कोर्ट फी भरावी लागते. त्याला 3 लाख मॅक्झिमम हे आहे म्हणून. पण त्या सगळ्यातून वाचण्याचा तुमच्याचकडे मार्ग आहे, हे मी नेहमी सांगत असते. तुम्ही विचार करा, कितीही लहान प्रॉपर्टी असू दे किंवा मोठी प्रॉपर्टी असू दे, सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात, ते सेम असतात की मी ही प्रॉपर्टी कुणाला देऊ, कशी देऊ, म्हणजे माझ्या मनाला समाधान लाभेल आणि ज्यांना मिळणार आहे त्यांना समाधान लाभेल. तर माझं म्हणणं असं आहे की ज्यांना ती मिळणार आहे त्यांच्या समाधानाची तुम्ही चिंता किंवा त्याचा विचार करू नका. तुम्हाला काय योग्य वाटतंय ते तुम्ही करा आणि राहा. तर आता उषाताईंचा प्रश्न होता, उषाताई कुलकर्णी म्हणून, हा, की त्यांचं पर्सनल काम असेल तर तुम्हाला भेटू शकतात का. तर मी व्हॉट्सअपवरती निलिमाताईंचा नंबर टाकते. कोणाला पर्सनली त्यांचा सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही कृपया घेऊ शकता. आणि त्या मॉडेल कॉलनीतच राहतात, त्यामुळे तसं अप्रोचेबल आहेत. मला मी फोन करायची वेळ 10 ते 11 अशी ठेवा, कारण मग हा कोणी हा सगळ्यांनी तेवढंच लक्षात ठेवा की सकाळी 10 ते 11 फोन करायचा आहे. मी नंबर टाकते. आणखीन कोणाला काही विचारायचंय. कायदा म्हटलं की मला वाटतं थोडं जड जातं. हो, कारण उगाचच लोकांना असं वाटतं की आपला नेहमीचा रोजच्या जीवनामधला तो भाग नाहीये असं हा वाटतं. पण त्यांना कल्पना नसते की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते कायद्याच्या अंमलाखालीच असतात खरं म्हणजे. तुम्ही काही बरोबर. खरेदी करायला जा, तिथं कॉन्ट्रॅक्ट असतं. जो तुम्ही पुस्तक खरेदी करायला जा, मेडिसिन्स खरेदी करायला जा, कॉन्ट्रॅक्ट सगळीकडे सतत चालू असतो तो की तुम्ही ऑफर देऊन तो मेडिकल जो दुकानवाला आहे तो बसलेला आहे की ही माझ्याकडे औषधं आहेत, त्याला ऑफर म्हणलं जातं. मग त्याच्यातलं अमुक एक औषध मला पाहिजे, त्याला म्हटलं जातं की सिलेक्शन. पण ती ज्या वेळेला तिचं 4 औषधं बघतो आणि तो सिलेक्ट करतो, ते त्या खिडकीकडे घेऊन जातो की हे औषध मला पाहिजे, मी पैसे द्यायला तयार आहे, त्यावेळेला होतं ऍक्सेप्टन्स. त्याचं जे कन्सिडरेशन असतं पैशाच्या रूपामध्ये, ते जेव्हा दिलं जातं त्यावेळेला ती औषधं आपल्याला मिळतात आणि आपण त्याचे ओनर होतो. म्हणजे हा सगळा कॉन्ट्रॅक्टचा अतिशय महत्वाचा भाग आहे सगळ्या ठिकाणी. मग तो ज्या वेळेला द्यायचे आहे तुम्हाला बाईबाबांनी चिकूल आहे का. हॅलो, कुणाचा तरी घरातला आवाज येतोय, बंद करा. निलिमाताईंनी मांडणी खूप छान केली, त्यामुळे आम्हालाच खूप गोष्टी क्लिअर झाल्या. थँक्यू. एक विचारायचं होतं. तरुण वयात अचानक मृत्यू झाला तर विल केलेलं नसतं, अशा वेळेस ते सक्सेशन सर्टिफिकेट आवश्यक असतं का. नाही, आता तरुण वयामध्ये म्हणजे बघा 35 ते 35 काय आहे माहितीये, वकिलांना स्पेसिफिकेशन का लागतात, कारण प्रत्येक वेळेला कायद्याचा अँगल बदलतो. आता तो मुलगा 25 वर्षाचा आहे का, 30 वर्षाचा आहे का, किती प्रॉपर्टी आहे त्याच्या नावाने, हे सगळे प्रश्न येतात. त्याचं लग्न झालंय का, मुलं आहेत का, लोन काढलंय का त्यांनी, हे सगळे प्रश्न येतात. त्याच्यावर अवलंबून असतं सक्सेशन सर्टिफिकेट त्याला काढावं लागणार आहे का नाही. नाही तर कायद्याने प्रत्येक प्रॉपर्टी ट्रान्सफर व्हायला सक्सेशन सर्टिफिकेट काढाच असा रूल नाहीच आहे. ती जी माणसं आहेत ट्रान्सफर करणारी, म्हणजे आता उदाहरणार्थ प्रॉपर्टी ट्रान्सफर करायला त्या नगर भूमापन, आपलं खडकवासला जे आहे तिथलं नगर भूमापन केंद्र आहे, तिथं आपल्याला जावं लागतं. तिथं आपल्या प्रॉपर्टीचं जे, जर सोसायटीतला फ्लॅट असला तर सोसायटीचं जे शेअर सर्टिफिकेट असतं ते,
आणखीन डेथ सर्टिफिकेट आणि आपला अर्ज की ह्या मी त्यांचा वारस आहे, आणखीन माझं नाव त्याच्यावर दाखल करावं म्हणून, म्युटेट करावं, चढवावं, असं त्याचा कायदेशीर ते शब्द आहे. ते करून आपण जर तिकडे अर्ज दिला आणि तिथल्या जर त्या माणसाला जर वाटलं की नाही मला हे पूर्णपणानं बिनधोकपणानं हे काम करता येणार नाहीये, कारण ह्याचे अजून सक्सेसर आहेत का नाही आहेत, सोसायटीकडे अजून बाकीच्यांची काही आलेली आहेत का नाही, कधी कधी सोसायटीकडे कोणतरी येऊन सांगून जातं की बाबा ह्याच्यावर माझा पण हक्क आहे बरं का, असं जर असेल मग तो माणूस शांत राहतो आणि तो माणूस त्याला सांगतो की नाही तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेट आणून द्या. की सक्सेशन सर्टिफिकेट कोर्टाने दिलेलं असल्यामुळं हे सक्सेसर्स आहेत, हे वारस आहेत, यांच्या नावाने प्रॉपर्टी ट्रान्सफर मी बिनधोकपणानं करू शकतो. असं स्वतःच त्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्याला 100% खात्री असेल की नाही हे मी करू शकतो. त्याच्यासाठी मग जर बिल असेल तर, आणि दुसरी गोष्ट सक्सेसर जे बाकीचे आहेत त्यांनी जर तिथे जाऊन सही केली की नाही बाबा मला काही इंटरेस्ट नाहीये त्याच्यामध्ये, अशा त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण इट डिपेंड्स ऑन दॅट टेबल बेसिकली. तो जर म्हणाला सक्सेशन सर्टिफिकेट काढून आणा तर तुम्हाला दुसरा चॉईस राहत नाही, मग कोर्टाकडे जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट काढून आणा. मग तो तरुण असू दे किंवा वृद्ध असू दे, कायद्यात वयाचा काही संबंध नाही. म्हणजे अचानक मृत्यू झालेला असतो ना, त्यामुळे काहीच केलेलं नसतं. माझ्या बहिणीच्या केसमध्ये असे झालेलं आहे आणि 2-3 वर्ष झाली सक्सेशन सर्टिफिकेट मिळत नाहीये. फी पण अशी बरीच सांगितलेली आहे 1.5-2 लाख भरा म्हणून, आणि ते भरून पण अजून मिळत नाहीये. काय आहे या पर्सनल गोष्टी असतात. प्रत्येक वकिलाची फी किती असावी त्याचा तो हक्क आहे तो. आणि दुसरी गोष्ट कोर्टाची प्रोसिजर, त्याच्यातनं त्याला लागणारा वेळ, ह्याच्याबद्दल मी वकील म्हणून काही त्याच्यात मी करू शकत नाही. मी फक्त कायदा काय आहे त्याच्यामध्ये तुमच्या जे प्रश्न आहेत त्याला काही सोल्युशन आहे का एवढंच मी सांगू शकतो. ओके, थँक्यू. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? मला विचारायचं होतं की हा, तुम्ही श्यामला ताई. म्हणालात की नॉमिनी आहे, पण म्हणजे नॉमिनीच्या त्याला सगळं ओनर होतो तो पुढे. समजा FD ला एक नॉमिनी आहे तुमचा, तर तोच ओनर होईल का ते एक्झिक्युटर त्याची पुन्हा हे करू शकेल? हे बघा, तो कस्टोडियन आहे. नॉमिनीचं स्टेटस जे आहे ते कस्टोडियन म्हणून आहे. पूर्वी पण कस्टोडियन होतं, आता पण कस्टोडियन आहे. फरक जो पडलाय तो असा पडलाय की पूर्वी नॉमिनी हा कस्टोडियन आहे आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सगळ्या, त्याच्यात आपण आत्तापुरता बँका घेऊयात, बँकांमध्ये जर FDs असल्या तर ते बँका बाकीच्या सक्सेसर्सची सुद्धा सही घ्यायचे आणि मग त्या नॉमिनीच्याकडे ते द्यायचे. ती त्या सक्सेसर्सना सुद्धा माहिती आहे की ह्याच्याकडे मी दिलेलं आहे. आता काय करतात ते सक्सेसर्सच्या सह्या वगैरेच्या भानगडीत पडत नाही, कारण त्यांचं आता असं म्हणणं आहे की ह्या लिटिगेशन मध्ये, फॅमिलीच्या लिटिगेशन मध्ये बँकांचा, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा खूप वेळ जातो, आम्हाला त्याच्यात पडायचं नाही, तुमचं तुम्ही बघा काय. त्यामुळे तुमची भांडणं जर असतील तर तुमचं तुम्ही जा, कोर्टामध्ये जा, आणखीन ते क्लिअर करून घ्या. पण आमच्या पुरतं तुम्ही जो नॉमिनी नेमलेला आहे ना त्याला आम्ही देणार सगळे पैसे. मुव्हेबल प्रॉपर्टी असल्यामुळे काय होतं की त्याच्या हातात ती एकदा गेली की मग जर दुसरे सक्सेसर तर मग त्यांना कोर्टातच जावं लागतं त्याच्याकडनं पैसे घ्यायला. हा प्रश्न येतो. म्हणून नॉमिनी नेमताना उलट की मी अशा रीतीनं घेतलंय मी ते सगळं की मग नॉमिनी नेमणं जवळजवळ बिल करण्यासारखंच होत आहे. मग तसंच करूयात ना, नॉमिनीला जाऊ दे, मग एका FD वर तुम्ही एका नॉमिनीचं नाव घाला, दुसऱ्या FD वर दुसऱ्या नॉमिनीचं नाव घाला. त्याच्यासाठी विचार करावा लागेल. तो विचार करायला लोक फार टाळाटाळ करतात. बाकीच्या सोयी त्या व्यवस्थित आहेत. आता एकदा तुमचा विचार ठरला की पुढचं काही अवघड नाही, आणि ते एकदा केलं की मग निर्धास्तपणाने पुढचं आयुष्य जगता येतं. हे नॉमिनी हे
इमुवेबल साठी तुम्ही आता सांगितलं एफडी वगैरे, पण घरासारखी जर इमुवेबल प्रॉपर्टी असेल तर तिथेही सोसायटीत नॉमिनी लावला तर त्यालाच जाते का ती प्रॉपर्टी? होय होय, नॉमिनी जर लावलेला असेल तर सोसायटीमध्ये त्यालाच जात, जे नॉमिनी असतात त्यांना जात. त्यामुळे त्यांनी कोणाचं नाव लावायचं याचा विचार करूनच लावा. नाही, कधी कधी काय प्रॉब्लेम असतो, आता उदाहरणार्थ डीमॅट अकाउंट, त्याला नॉमिनीची पण सही लागते तो उघडताना. त्यामुळे तुम्हाला समजा 2 नॉमिनी हे करायचे असतील, दोघांना डिवाइड करायचं असेल तर ते होऊ शकत नाही कधी कधी. शेअर्सला डीमॅट अकाउंटला नाही होणार, मग त्यावेळेला बिल करून ठेवा की नॉमिनीला त्याला जरी मिळाले पैसे तरी सुद्धा म्हणजे बिल मध्ये हे करायला पाहिजे, लिहायला पाहिजे की नॉमिनीला पैसे मिळाले तरी ते एक्झिक्युटरनी जसं हे केलंय त्याप्रमाणे डिवाइड करा. हो, तर मग बिल करावं लागेल. थँक्यू. इमूव्हेबल प्रॉपर्टीवर एकापेक्षा जास्त नॉमिनी लावता येतात ना? कुठे? इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे समजा फ्लॅट असेल, सोसायटीचे तुमचे जे काही रूल्स असतील, कारण हे फक्त सोसायटी ना, अपार्टमेंट जिथं आहेत तिथं नाही. अपार्टमेंट बंगले ज्यांचे आहेत तिथे नॉमिनी लावायची सोय नाहीये, कारण ते त्यांचे स्वतःच आहेत. सोसायटीमध्ये सोसायटी इज द ओनर आणि बाकीचे को टेनंट अशी त्यांची ती वेगळी रचना आहे कायद्याप्रमाणे. त्यांचे शेअर्स आहेत, त्यामुळे शेअर्सचा जो कायदा आहे तो तिथे लागू आहे, म्हणून तिथं नॉमिनी तुम्ही नेमू शकता. अपार्टमेंट्स आणि बंगल्याला नॉमिनी नेमता येणार नाही. तिथं सक्सेशन प्रमाणे की तो जर गेल्यानंतर 3 हक्कानी, 3 समान हक्कानी बायको आणि मुलं याला ते मिळू शकतात, तर त्यांचे हक्क त्याच्यात निर्माण होणार. आणि अजून एक मला असं विचारायचं होतं की तुम्ही मेडिकल बिल जे सांगितलं तर त्याच्यात असं सांगितलं की त्या ज्या 3 कंडिशन्स आहेत त्या सायमल्टेनियसली फुलफिल झाल्या पाहिजेत तरच ते बिल ग्राह्य धरलं जातं. आणि अस्तित्वात येतं. अस्तित्वात येतं. तर आता समजा मला माहित नाही, उद्या ऍक्सिडेंट वगैरे कधी हल्ली होऊ शकतो, तर त्याच्यात मी मॉडिफाय म्हणून ते ऍज अ क्लॉज घालू शकते का की मला उद्या जर असं काही झालं तर पण माझं हे विल ग्राह्य धरा, असा काही क्लॉज घालता येतो का? मॉडिफाय तुम्हाला ह्या 3 कंडिशन्स नाही करता येणार, कारण त्या कायद्याने सांगून दिलेल्या कंडिशन्स आहेत. ह्या 3 कंडिशन्स असायलाच पाहिजेत, तिन्ही एकत्रित रीतीने असायला पाहिजेत, तरच ते लिव्हिंग विल म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसिजर म्हणजे एक साधारण 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या त्या असिस्टेड जी मशीन्स असतात ती काढून टाकली जातात. आता ऍक्सिडेंट म्हणजे हा प्रोलॉंग इलनेस होत नाही का? कारण का त्याच्यामध्ये म्हणजे 2-3 दिवसांनी समजा तो व्यक्ती 15-16 दिवस झाले तरी आहे जिवंत, पण त्याला असिस्टंट्स लागतं सगळं मेकॅनिझमचं, मग तेव्हा ते लागू होतं का? नाही, म्हणूनच फिजिशियनचं मत फार महत्वाचं आहे ना, कारण फिजिशियनवर सगळी जबाबदारी कायद्याने टाकलेली आहे. जर फिजिशियन म्हणाला की ह्या तिन्ही कंडिशन्स आता या माणसाच्या मध्ये हजर झालेल्या आहेत, फिजिशियननी म्हणायला पाहिजे, ते बाकी कोणाला पॉवरच दिलेली नाही. अच्छा अच्छा, फिजिशियनचा निर्णय पाहिजे तो, आणि फिजिशियननी नातेवाईकांना सांगायला पाहिजे. म्हणजे आता सगळ्यांनी तो बिल केलेला असेलच असं नाही ना. आता ग्रामीण भागात किंवा आता ते बिल करण्याची आता चालू झालंय, पण अनेकांनी केलेलं नाहीच आहे ना आता सुद्धा. ते जरी केलेलं नसलं तरी सुद्धा फिजिशियनवर जबाबदारी आहे की ह्या जर 3 कंडिशन असल्या तर नातेवाईकांना सांगायचं, जवळच्या ते लिगल गार्डियन्सना सांगायचं, आणि ते फॉर्म जे असतात त्याच्यावर सही घ्यायची वगैरे, आणि ते 2-3 कमिटीज आहेत डॉक्टरांच्या, त्यांच्याकडनं जाऊन JMFC म्हणजे ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कडे जाऊन ते सबमिट करायचं आणि नंतरच ते विड्रॉ करायचं. आणि हे सगळं 4 ते 5 दिवसामध्ये करावं अशी, म्हणजे 48 तास 48 अशीच त्यांना कायद्याने तेवढे हे दिलेले. त्याच्यामुळे आता जे आपल्याला चित्र दिसतं की ICU मध्ये 9-9 महिने काही काही जण राहिलेले मला माहिती आहे की काहीही त्यांना कळत नव्हतं, पण केवळ त्या माणसाची, नवऱ्याची कपॅसिटी होती खर्च करायची. 9 महिने त्या बाई हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये होत्या, काहीही त्यांना कळत नव्हतं, पण केवळ त्या माणसाला वाटत होतं
की मी हाक मारली की त्याला एक त्या बोबळा हलवते माझी बायको, तेवढ्या त्याच्या वाक्यामुळं डॉक्टरांना ते काढता येत नव्हतं. आणि ते ज्या वेळेला ते केव्हा तरी आपल्या पण झालं त्यावेळेला ते केलं. म्हणजे हे असं ते असं होऊ नये, हे काही सन्मानानं मरण नाही ना, हे म्हणजे फारच दयनीय रीतीनं मरण आहे आणि दुसऱ्यांच्या मर्जीवरचं मरण. त्यामुळे ती सगळी जबाबदारी फिजिशियनवर आहे. त्या 3 कंडिशन्स आहेत का नाही हे बघितल्याबरोबर बिल असलं तरी आणि बिल जर असेल तर केव्हाही चांगलंच असतं, त्याला सोपं जातं ते. पण मगाशी तुम्ही बंगल्याच्या बाबतीत सांगितलं की तिथं हे लावता येत नाही नॉमिनी, पण तो बंगला सुद्धा कुठल्या तरी सोसायटीतच असतो ना? नाही, आता माझा बंगला आहे सोसायटी नाहीये, माझा स्वतंत्र बंगला आहे. असं काय हं. बंगल्यांची सोसायटी असणं ही गोष्ट वेगळी आहे. म्हणूनच जिथं नॉमिनी नेमायची सोय आहे का नाही हे बघा. तुमच्या बायलॉज रूल्स काय आहेत, जिथं तुम्ही राहता आहात त्याचं सेलडीड कसं आहे, तिथं अलॉटमेंट लेटर जर आहे आणि शेअर सर्टिफिकेट्स आहेत का, ओनरशिपचे डॉक्युमेंट्स काय आहेत आपल्या घराचे, हे पहिल्यांदा तपासायला. ओके. आणि त्याच्यावरून म्हणजे तुम्हाला कळेल की हा सोसायटीतला आहे का, मग तो बंगला असू दे किंवा फ्लॅट असू दे. सोसायटी मधला म्हणजे असला की नॉमिनी आला, सोसायटीमध्ये नसला तर मग तो स्वतंत्र झाला. अपार्टमेंट सुद्धा सोसायटी सारखं दिसायला दिसतं, पण ते अपार्टमेंट असतात. प्रत्येक अपार्टमेंट त्या माणसाची 100% ओनरशिप असते त्याच्यावर, मग तिथं नॉमिनी नसतो. मग स्वतंत्र बंगल्याच्या बाबतीमध्ये फक्त विल हा एवढा एकमेव उपाय आहे का पुढे हो, प्रॉपर्टी पास करण्याचा? हा एकमेव उपाय आहे जर तुम्हाला एकाच माणसाला द्यायचं असेल तर. तर आणि जर दोघांना वाटायची असेल तर कसं करणार मग? मग तेव्हाही ते विल मध्ये जातच ना. मी आता जसं म्हणलं तसं, तो जर माणूस गेला आणि मागे त्याची बायको आणि मुलं, 2 मुलगे आहेत, एक मुलगा एक मुलगी, 2 मुलं, त्याचे 3 भाग होतात. तिघांचे इक्वल शेअर त्या घरामध्ये निर्माण होतात. जर तो तुम्हाला फक्त तुमच्या बायकोच्या नावाने द्यायचा असेल तर विल करा, फक्त मुलाच्या नावाने, मुलगा आणि बायकोच्या नावाने द्यायचा असेल तर विल करा. पण ते शेअर झालं तरी ती प्रॉपर्टी तर काही मोडलेली नसते ना, म्हणजे मग त्याचा काय अर्थ राहतो मग? का फक्त नाव लागतं पण? राहतो की ती प्रॉपर्टी मध्ये तिघांचे हिस्से निर्माण झाले, याचा अर्थ असा की ती प्रॉपर्टी विकताना त्या तिघांनाही पैसे द्यावे लागणार, त्या तिघांच्या सह्या द्यावं लागणार. लागतील. ओके. अशा केसेस बाबत समजा त्या ओनरनी ईमेलने किंवा व्हॉट्सअपने मेसेज पाठवलेला आहे कधीतरी की मी मेलला तर असं कर तसं कर, ते मग एव्हिडन्स म्हणून घेतलं जातं का, प्रूफ म्हणून वगैरे? नाही नाही नाही. अच्छा. बिल म्हणजे मृत्यू नंतरची त्याची जी इच्छा आहे ती मृत्यू नंतर जर ती मानायला पाहिजे असेल, दॅट इज टू बी ओबेड, तर ती बिलनीच करायला पाहिजे. आणि ते बिल, त्या बिलच्या ज्या 3 कॉपीज कोणाकडे तरी असणं किंवा ते रजिस्टर करणं, बिलचा जो ऍक्ट आहे त्या टेस्टामेंट ऍक्ट, त्या ऍक्ट प्रमाणेच ते डॉक्युमेंट करावं लागतं. दुसरी कोणतीही म्हणजे चिठ्ठी चपाटी आपली कुठेतरी लिहिलेली असे सुद्धा बरेच वेळेला सापडतात आणि त्या कोर्टामध्ये जातात की चिठ्ठीवर कुठेतरी कोणाला तरी लिहून दिलेलं असतं की माझ्या प्रॉपर्टीमध्ये त्या माझ्या भावाचा हक्क नाहीये, असं असं काहीतरी काय असतं. हे एकमेव डॉक्युमेंट असं आहे की जिथं मनुष्याच्या भावना गव्हर्न करतो ते डॉक्युमेंट. त्याच्यामुळं अनेक वेळेला कधी ह्याला दे कधी त्याला दे असं त्यांचं सारखं द्वंद्व चालू असतं. त्याच्यातून तरी वेगळी वेगळी डॉक्युमेंट्स निर्माण होतात. आणि आता तुम्ही म्हणता तसं खरोखरच व्हॉट्सअपवर म्हणा, ईमेलवर म्हणा, माझी भांडाभांडी झाली, मी एवढी जमवलेलं आहे, तुला बिलकुल हिस्सा देणार नाही, अशा ईमेल्स वगैरे सगळं येतं ना कोर्टापुढे, नाही असं नाहीच आहे. पण कुठल्या त्याला कशालाही अर्थ राहत नाही तो गेल्यानंतर माणूस. कारण तो माणूस जर हयात असेल त्याला कोर्टापुढे बोलावलं जातं आणि मग ते सगळं होऊ शकतं. पण गेल्यानंतर बिल जर नसेल तर कुठल्याही कागदाचा, चिठ्ठी चपाटीचा बिल म्हणून स्वीकार करत नाही. खूपच अगदी बारकाईने आपल्याला आज माहिती मिळालेली आहे. अजून कोणाला विचारायचं आहे का? विल रजिस्टर करणं कायद्याने बंधनकारक आहे? अजिबात नाहीये, बिलकुल नाहीये. पण काय झालेलं आहे, हे कॉम्प्युटर सिस्टीम जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून काय झालंय की
तिथे रजिस्टर केलेलं डॉक्युमेंट असा एक रकाना असतो आणि त्याच्यामध्ये टिक मार्क करणं म्हणा किंवा जे काय असेल ते, मग त्याचा नंबर लिहिणं, हे सगळं सोपं जातं असं पण एक आहे. आणि त्याच्यामुळे ते रजिस्टर करण्यापासून पाठीमागे लोक लागलेले आहेत. पण रजिस्टर करण्याचं कंपल्सरी अंडर रजिस्ट्रेशन ऍक्ट द बिल इज नॉट रजिस्टरेबल डॉक्युमेंट. तुमच्या ऑल्सो इफ यू वॉन्ट यू कॅन रजिस्टर. पण अशा असं जर असेल प्रकारचे डॉक्युमेंट. पण मग असं जर असेल तर तो लिहिलेला कागद हा कायदेशीर आहे हे कसं सिद्ध होणार? केवळ साक्षीदाराच्या सहीने? 2 साक्षीदारांच्या सह्या, व्यवस्थित संपत्तीचं वर्णन, व्यवस्थित डिस्ट्रीब्युशनचं वर्णन, व्यवस्थित माझे जवळचे नातेवाईक म्हणजे माझं जर बाईनं बिल केलेलं असेल तर माझा नवरा, माझा मुलगा, सून, त्या सगळ्यांचं वय, पत्ते, आणखी खाली सगळ्याच्या शेवटी मी एक्झिक्युटर म्हणून अमुक अमुक आवाज येत नाहीये. निलिमाताई, आवाज येत नाहीये. येतोय, आवाज येतोय? आला का? येतोय. अच्छा. आम्हाला ओके येतो ना, आवाज येतो आम्हाला. ओके ओके. हा. हा, आला. तर हे सगळं जे डॉक्युमेंट असतं हे करून शेवटी एक्झिक्युटरचं नाव, आणखीन मग मी बोलावलेलं आहे या 2 साक्षीदारांना, माझी सही त्यांच्या समोर मी करत आहे, ते साक्षीदारांनी बघून त्यांच्या सह्या होणं की हो आम्ही बघितलं ह्या माणसाला सही करताना. त्या साक्षीदारांना तुम्ही बिल मध्ये काय लिहिलंय हे माहिती असण्याची गरज नाहीये, पण त्या साक्षीदारांच्या समोर ती सही केलेली असली पाहिजे आणि त्यावेळेचं डॉक्टरांचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. म्हणजे मग ते बिल लिगली व्हॅलिड बिल या सदरामध्ये येतं. त्याच्यापैकी काही जरी कमी असलं तरी ते ऑब्जेक्शनेबल बिल या सदरामध्ये येतं. एकदा ऑब्जेक्शन कोर्टामध्ये गेलं की मग कोर्टामध्ये दोन्ही बाजू असतात. हे म्हणतात हे खरं आहे, दुसरं म्हणतं खोटं आहे. मग त्याच्यावर सगळा प्लिथोरा ऑफ जजमेंट वगैरे सगळे सादर केले जातात आणि मग साहेबांनी जर निर्णय दिला की हो हे व्हॅलिड बिल आहे तर मग ते व्हॅलिड बिल म्हणून धरलं जातं. इनव्हॅलिड जर धरलं काढून टाकलं जातं. मग सक्सेशन ऍक्ट अप्लाय. आणि त्या कागदावर डॉक्टरची सही लागते का डॉक्टरचं फक्त सर्टिफिकेट लागतं? काय फरक आहे दोन्हीमध्ये तुम्ही सांगा मला. नाही म्हणजे डॉक्टरला त्याच्या हातात ते ठेवायचं का ते लिहिलेली सगळी डॉक्युमेंट असं, नाही फक्त नाही, सर्टिफिकेट कोणाला जोडायचं? वाचण्याची गरज नाहीये, कोणीच वाचण्याची गरज नाहीये. परंतु हे डॉक्युमेंट करत असताना हा माणूस शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त होता आहे, करण्यास समर्थ आहे, अशा 2 ओळी लिहून खाली त्या डॉक्टरांची सही असणं आणि त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असणं. कारण तो डॉक्टर आहे कळणार कशावर, आणि ओके ओके त्याच्या शिक्का असावा लागतो त्यांचा. म्हणजे मग ते ओके सर्टिफिकेट होण्यासाठी ह्या गरजेच्या वस्तू आहेत. तो सर्टिफिकेट ऍक्ट आहे. हा ओके थँक्यू. मॅडम, पद्मा म्हैसूर तुमच्या बहीण का हो? नणंद. हा, आमच्या न्यू इंडियामध्ये त्या लीगल ऑफिसर होत्या. नाही, त्या वेगळ्या. हा, पद्मा म्हैसूर म्हणून बरेच वर्ष लीगल डिपार्टमेंटला होत्या आणि अतिशय बुद्धिमान तुमच्यासारख्याच त्या, म्हणजे हुशार. म्हणून म्हैसूर आडनाव. पण नाही, पण माझ्या एका नंदेचं नाव पण पद्माच आहे. हा हा, पद्मा आडनाव त्यांचं म्हैसूरच होतं, पद्मा म्हैसूर म्हणून. आता परवा त्यांनी व्हीआरएस घेतली. शी वॉज अ डेप्युटी मॅनेजर. म्हणजे बरेच वर्ष लीगल डिपार्टमेंट समर्थपणे हँडल केलं होतं त्यांनी. अरे वा, मला आवडेल ओळख करून घ्यायला. कारण आणि पुण्यातच आहेत त्या, पुण्यातच आहेत. पण आडनाव पण सेम आहे, पद्मा म्हैसूर. कारण आडनाव फारच रेअर आहे तसं. आणि त्या कन्नडी बोलतात पण शी कन्नडा. ನೀವು ಮಾತಾಡ್ತೀರಿ ಕನ್ನಡ? नाही येत. ओके ओके, थँक्यू मॅडम. छान तुम्ही माहिती दिलीत, खरंच चांगलं. हो, काइंड ऑफ यू. मॅडम एक विचारू का शेवटचा प्रश्न, की सक्सेशन मध्ये मुलगा मुलगी जसं येतात तसं सून आणि जावई यांचा काही अधिकार असतो? नाही, मुलगा नसेल, लग्न झाल्यानंतर काही दुर्दैवानं जर मुलगा नाही अशी परिस्थिती आली तर मग त्याची मुलं येतात. ओके. हा, म्हणजे सक्सेशन ऍक्ट मध्ये एक लिस्टच दिलेली आहे त्यांनी की कोणाच्या नंतर कोण, कोणाच्या नंतर कोण, 3 डिग्रीज पर्यंत ते असतं. म्हणजे आता जर मुलगा गेला तर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये त्याची आई आहे, त्याची आई, बायको
आणि मुलं असं आहे. व्यक्ती गेल्यानंतर त्याची जर मुलं हयात असतील, मुलगा किंवा मुलगी, तर हयात असताना सून आणि जावयाला काही लिगल त्याच्यावरती करता येत नाही ना ऑब्जेक्शन? पण आजकाल मुलींना इक्वल राईट्स आहेत किंवा डिस्ट्रीब्युशन मिळतं असं म्हणतात ना, मग ती हकदार कशी नाही होत? आता यांनी जो प्रश्न विचारला की मुलगा त्याची सेल्फ फंड जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्याच्या बायकोचा हक्क आलाच, पण त्यांचे म्हणजे आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये नाही तिचा हक्क येणार. आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये नाही येणार, पण त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये बायको आणि दोन्ही मुलं याचा हक्क येणार. आणि ते कसं आहे लग्नाच्या, तुम्ही आता जो विजयाताई प्रश्न विचारलात ना की अर्धी अर्धी संपत्ती, असं काय परत विचारा प्रश्न मला. हा, तर म्हणजे मुलींना मुलाला सगळ्यांना इक्वल डिस्ट्रीब्युशन असतं, तर तसंच आता समजा मुलगा नसला तरी मग सुनेला ते डिस्ट्रीब्युशन मिळत नाही का असं? नाही, तुमचा प्रश्न मी रिड्राफ्ट करते. डिस्ट्रीब्युशन नाही, तुम्हाला असं म्हणायचंय का की इक्वल राईट असतात. आता इक्वालिटी याच्या खाली जर तुमचा प्रश्न असेल की दोघं जण आता इक्वल आहे असं, तर उलट कायदा खूप मागा आहे त्याच्यामध्ये. कारण कायद्यामध्ये मुलीचा म्हणजे बायकोचा मेंटेनन्सची जबाबदारी नवऱ्यावर ठेवलेली आहे. म्हणजे मेंटेनन्स म्हणजे काय, तर तिला अन्न वस्त्र निवारा एवढंच आहे कायद्यामध्ये. मेंटेनन्स म्हणजे अन्न निवारा देण्याची जबाबदारी कायद्याने नवऱ्यावर ठेवलेली आहे. मला नेहमी हा वकील झाल्यापासून प्रश्न पडतो की का कारण आहे असं. म्हणजे तुम्ही जर इक्वल समजता तर माझी जबाबदारी दुसऱ्यावर का, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, लग्न जेव्हा होतं त्यावेळेला आपल्याकडे चुकीची समजूत आहे की एकमेकांच्या प्रॉपर्टीवर हक्क निर्माण होतो. असं नाहीये. लग्न झाल्यानंतर बायकोला तुमच्या घरात राहण्याचा हक्क निर्माण होतो, आणखी तिच्या पालन पोषणाची जबाबदारी तुमच्यावर पडते. पण तुमच्या प्रॉपर्टीवर तिला कुठलाही राईट येत नाही. किंवा त्या बायकोची जर प्रॉपर्टी असेल तिची स्वतःची, त्याच्यावर सुद्धा तिच्या नवऱ्याचा हक्क निर्माण होत नाही, केवळ लग्न झाले म्हणून. लग्नामुळे प्रॉपर्टी मध्ये कुठलेही हक्क निर्माण होत नाही. पण आपलं मॉरल किंवा एक नैतिकता जी आहे की ती एकूणच आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये एक पिव्होटल पोझिशन बाईला दिली गेलेली आहे की घर तिच्या भोवती असतं सगळं. घर तिच्या नावाने जरी नसलं तरी घर तिचंच असतं. हा एक कन्सेप्ट आहे. आशाताई थांबूया आता. हा, असं मलाही वाटतं. आता प्रश्न नाही आहेत. आणि वेळ पण झालाय निलिमाताईंचा आपण. हो, त्यांना खरं तर 6ला काहीतरी दुसरं काम आहे आणि आपण थांबतोय. निश्चितपणे त्यांचा नंबर टाकला जाईल आपल्या ग्रुपवरती, तेव्हा ज्यांना कोणाला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा त्यांना करता येईल. आणि निलिमाताईंनी आज आपल्यासाठी वेळ काढला आणि इतक्या सुंदर बारकाईच्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. त्यात सगळं विल आलं, लिव्हिंग विल आलं, मेडिकल विल आलं, त्याच्यानंतर सगळे गिफ्ट डीड्स वगैरे असे तेही प्रश्न आले. तर आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन हवी होती लिगली, आपल्याला काही समजून घ्यायचं होतं, त्या गोष्टी आपण खरंच अगदी छान समजून घेतलेल्या आहेत. त्यातूनही कारण डाऊट्स असतातच, हा फील्ड आपला नाहीये आणि खूप रेअरली त्याच्याबद्दल बोललं जातं, त्यामुळे त्या डाऊट्स क्लिअर करायला पण त्या तयार आहेत. त्यांचा नंबर मी देते आणि आपल्या मंडळातर्फे मी त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं याबद्दल. आणि अतुलजी तुमचे पण खूप आभार. तुमच्या टेक्निकल हेल्प शिवाय आम्ही एवढा मोठा विस्ताराने लोकांपर्यंत पोहोचू शकलो नसतो. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि नमस्कार. आता कार्यक्रम संपला असं मी डिक्लेअर करते. थँक्यू सो मच निलिमाताई. कशा आहात? सर्वेऽपि
सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ